आता या ठिकाणी मासे हे पकडून ठेवले होते. आता आपण पिंपोंडीच्या नदीच्या किनारी आहे. या ठिकाणी फ्रेश असे मासे आपण आज पकडतोय. काय नाव होतं दादा? बाळू. बाळू काय? माळी. माळी. अरे वा. जाळीचे मासे काढले बघा, त्याची होडी आहे. थर्माकोलचं एक असं त्याला मस्त गज पॅकिंग केलेलं आहे. पण सकाळची वेळ अगदी 10 वाजलेले सकाळचे. आणि बघा फ्रेश मासे भरपूर आहेत मासे. म्हणजे आता मला हे माहिती नव्हतं बाळा हे ठिकाण, आज माहिती झालं. एवढे फ्रेश मासे सकाळी सकाळी भेटतील. मला वाटलं माशाचं संध्याकाळचीच भेटतात. हो ना. अरे वा, हे ठिकाण माहीत झालं मला आज बाळामुळं. MTDCला त्याची तयारी करून घेतो आता. चला, तुम्हाला सुद्धा मासे पाहिजे असेल तर पिंपोंडीच्या नदीच्या किनारी या ठिकाणी तुम्हाला फ्रेश मासे भेटतील. या ठिकाणी बाळू आहे. या बाळूला संपर्क साधा. बाळू माळी. बाळू नंबर काय तुझा? 93 22 97 46. 93 22 97 98 46. संपर्क साधा आणि फ्रेश मासे या ठिकाणी घेऊन जा. आणि काय कोणी नाही भेटलं तर बाळा व्हायचे पिंपोंडीत एकमेव. ओके, हे मासे कटिंग करून घेऊया आपण. आपल्याला कटिंग करायचं माहिती नाही. तर मासे पकडल्यानंतर आपण ते बंगंगा देवी त्याच्या पाठीमागे आलेलो आहे. या ठिकाणी जुनी बिल्ल वस्ती आहे. खूप वर्षानंतर ह्या बिल्ल वस्तीवर येणं झालं आहे. लहानपणी या भागात खूप यायचं. तर या ठिकाणी आपल्याला मासे कटिंग करून मिळणार आहेत. बरीच घरे असेल ना इकडं बिल्ल समाजाचे. आता तो या ठिकाणी मासे आता तो कटिंग करायला घेणार आहे. ही जुनी वस्ती आहे. लहानपणी मी या साईडला या वस्तीवर यायचो. ही आजी आहे. बऱ्यापैकी मी लहानपणापासून या आजीला ओळखतोय. आता बरीच बदलली आजी. आणि हे येडूमाताचं मंदिर. लहानपणी या भागात येणं व्हायचं. भरपूर जुनी वस्ती आहे. आता फ्रेश मासे अजून याच्यामध्ये जिवंत मासे आहेत हे सगळे. आता हे घेतलं आता कटिंगला. एक दिवस मी फक्त पुण्याला जाऊन येऊन करत असतो, त्याच्यामुळं ज्या गोष्टी माहिती नव्हत्या. पण बाळा पंडितमुळे या गोष्टी माहीत झाल्या. आणि या ठिकाणी एवढं सकाळी फ्रेश मासे भेटतात याची मला आयडिया नव्हती. मला तर संध्याकाळचेच होते मासे भेटतात. आता माहीत झाले. आणि भाऊचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर सांगितलेलाच आहे. तर तुम्हाला मासे पाहिजे असेल तर या वस्तीवर येऊ शकता किंवा पिंपळच्या नदी किनारी तुम्ही येऊ शकता. त्या ठिकाणी 2-3 जण आहेत. आकाश म्हणून एक आकाश माळी म्हणून एक जण आहे. त्यांचेच भाऊ त्याच्याकडून सुद्धा त्यांचेच भाऊ आहेत ना. तर तुम्ही फ्रेश मासे घेण्यासाठी तुम्ही पिंपोंडीच्या नदीच्या किनारी तुम्ही भेट देऊ शकता आणि फ्रेश माशांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. वा.